नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, DMER पदभरती 2025 ची परीक्षेची आन्सर की आलेली आहे. तर ही आन्सर की तुम्हाला कशी डाउनलोड करायची व आन्सर की डाउनलोड केल्यानंतर काही प्रश्न बरोबर असून देखील चुकीचे दिले असतील, तर त्याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला आन्सर की आमच्या टीमकडून फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्यायची असेल, तर इथे एक मोबाईल नंबर दिलेला आहे बघा. यावरती WhatsAppवरती तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड सेंड करायचा आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुम्हाला मेसेजवरती, ईमेलवरती तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळालेला असतो. तो तुम्हाला फक्त टाइप करून किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला WhatsAppवरती पाठवायचा आहे. त्यानंतर फ्रीमध्ये तुमची आन्सर की, जी आन्सर की आलेली आहे त्याचं PDF तुम्हाला फ्रीमध्ये तुमचं डाउनलोड करून WhatsAppवरती सेंड केलं जाईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःला डाउनलोड करायची असेल तर ती कशी डाउनलोड करू शकता याच्याबद्दल माहिती देतो. आपल्याला आन्सर की डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर इथे आपल्याला युजर आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर हा कॅप्चा टाकून इथे लॉगिनचं ऑप्शन आहे, लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. तर बघा, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अजून एक महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो. तर बघा, स्पेशल आता येत्या पदभरतींसाठी काही महत्त्वाची पुस्तकं मार्केटमध्ये आलेली आहेत, त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, TCS IBPS पदभरतींसाठी सर्व लेटेस्ट आता येत्या पदभरतींसाठी ही पुस्तकं तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पदभरती चालू आहे आणि इतर सर्व जिल्ह्यांच्या महानगरपालिकेमध्ये पदभरती होणार आहेत. तर त्याच्यासाठी महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. याच्यामध्ये 9,200 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला भेटून जातील. त्याचसोबत पुढे जर म्हटलं तर आगामी नगर परिषदमध्ये मोठी पदभरती होणार आहे. तर त्याच्यासाठी नगर परिषद पदभरती 34 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. दोन्ही पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत. तुम्ही ही पुस्तकं Amazon, Flipkartवरतून खरेदी करू शकता. अदरवाईज जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तिथे देखील हा फोटो दाखवून तुम्ही हे पुस्तकं खरेदी करू शकता. सर्व TCS IBPS पॅटर्ननुसार पदभरतींसाठी हे अतिशय महत्त्वाची पुस्तकं असणार आहेत. तर चला, आता पुढे आपल्याला स्वतःची आन्सर की डाउनलोड करायची, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं हे आपण माहिती जाणून घेऊयात. इथे तुम्हाला युजर आयडी, पासवर्ड टाकून, कॅप्चा टाकून लॉगिनचं ऑप्शन आहे. लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना असं ऑप्शन येईल आणि काही विद्यार्थ्यांना जर म्हटलं तर डायरेक्टली हे ऑप्शन येईल. ठीक आहे. तर बघा, आता हे ऑप्शन काय येतं मित्रांनो, जर तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी आलं तर तुम्हाला तुमचा युजर आयडी, पासवर्ड तुम्हाला ऑलरेडी आपण टाकून लॉगिन केलं होतं तो दिसेल. अदरवाईज असं आलं तर तुम्हाला एक नवीन पासवर्ड बनवायचा आहे. ठीक आहे. तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. तोच पासवर्ड पुन्हा तुम्हाला इथे टाकायचा आहे. पासवर्ड व्यवस्थित बनवताना लक्षात ठेवा, कॅप्चा टाकून इथे चेंज पासवर्डचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल. तुमचा ॲप्लिकेशन आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे. जो नवीन पासवर्ड टाकला होता तो तुम्हाला पुन्हा इथे टाकून, कॅप्चा टाकून लॉगिनचं ऑप्शन आहे. लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. इथे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन असतो. सेकंड नंबरचं ऑप्शन असतं पोस्ट सिलेक्शन. ठीक आहे. तर बघा, पोस्ट सिलेक्शन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे डोळ्याचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता हे जर 3 ऑप्शन तुमच्याकडे आले नाही, लॉगिन झाल्यानंतर मोबाईलमधून तुम्ही ओपन केलं तर 3 ऑप्शन दिसणार नाही. तुम्हाला कडेला 3 लाईनी दिसतील. ठीक आहे. 3 लाईनी कडेला दिसतील. तर 3 लाईनींवरती क्लिक करायचे. त्यानंतर हे 3 ऑप्शन दिसतील. त्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे अप्लाय पोस्ट, यावरती क्लिक केल्यानंतर इथं डोळ्याचं ऑप्शन दिसेल. ॲक्शनच्या खाली डोळ्याचं ऑप्शन आहे बघा असं. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. तर अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर इथे बघा आपल्याला वेगवेगळे ऑप्शन इथे दिसून येतील, जसं की ॲडमिट कार्ड, ऑब्जेक्शन फॉर्म आणि इथं रिस्पॉन्स शीट. ठीक आहे. आता सर्वप्रथम रिस्पॉन्स शीट म्हणजेच आन्सर की डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येईल. क्लिक हिअरचं ऑप्शन आहे, इथे वेगळ्या अक्षरमध्ये यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर तुमची आन्सर की तुमच्याकडे अशा प्रकारची डाउनलोड होऊन येईल. आता याच्यामध्ये किती प्रश्न बरोबर आलेले आहेत, किती प्रश्न चुकलेले आहेत ते तुम्हाला कसं समजणार ते देखील सांगणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही मोबाईलमधून ओपन केले असेल तर पुन्हा 3 लाईनींचं ऑप्शन असतं, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतरच हे 5 ऑप्शन दिसतील आणि सेकंड नंबरचं ऑप्शन तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्सचा दिसेल. ह्याच्यावरती क्लिक करून क्लिक हेअरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून तुम्ही तुमची आन्सर की डाउनलोड करू शकता. तर बघा, आन्सर की डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत, किती प्रश्न चुकलेले आहेत ते कसं समजणार याच्याबद्दल माहिती तुम्हाला देतो. त्यानंतर तुमचा जर तुम्हाला वाटत असेल एखादा प्रश्न बरोबर असून देखील चुकीचा दिलेला आहे, तर त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन कसं घेऊ शकता याच्याबद्दल देखील माहिती मी तुम्हाला देणार आहे.
ठीक आहे. तर बघा इथं जसं की इथं 5 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता 5 नंबरचा हा जो प्रश्न दिलेला आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा याचं उत्तर काय आहे मित्रांनो? 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे जे ग्रीन अक्षरामध्ये दिलेलं आहे ते बरोबर उत्तर असतं मित्रांनो. तर बघा इथं ग्रीनमध्येच दिलेलं आहे म्हणजे आपलं प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं आहे आणि तुम्ही जो ऑप्शन चॉईस केलेला आहे तो तुम्हाला इथं पुढे दिसेल. तुम्ही देखील 2च नंबरचा ऑप्शन इथं चूज केलेला आहे मित्रांनो. म्हणजे तुमचं इथं उत्तर बरोबर आलेलं आहे. तुमचे प्लस गुण इथं होणार. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा 6 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2 नंबरचं. परंतु या विद्यार्थ्यांना ज्याचं मी इथं ओपन केलेलं आहे त्यांनी 1 नंबरचं इथं ऑप्शन चूज केलेलं आहे. तर इथे त्याला मार्क भेटणार नाही मित्रांनो कारण त्याचा इथं प्रश्न सॉरी इथे एकच आहे मित्रांनो म्हणजे याचा मार्क भेटेल. इथे बघा 2 नंबरचा प्रश्न कोणता चुकलेला आहे तो आपण बघूयात. इथे वरती बघा इथं 3 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे याचं योग्य उत्तर असणार आहे 2 नंबरचं उत्तर आणि इथे तुम्ही चूज केलेलं आहे 3 नंबरचं उत्तर. किंवा इथे देखील तुम्ही बघू शकता इथे 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी 1 नंबरचं उत्तर चूज केलेलं आहे. तर याचे गुण त्याला भेटणार नाही. याच्या व्यतिरिक्त बघा हा प्रश्न इथे दिलेला आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे 2 नंबरचं आणि विद्यार्थ्यांना देखील 2च उत्तर दिलेलं आहे. म्हणजे इथं मार्क तुमचे प्लस होणार. अशा प्रकारचे तुमचे किती मार्क होतात ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका किंवा जो हा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुमची आन्सर की सेंड करायला विसरू नका. याच्यावरती आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि पदानुसार कट ऑफचे लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे. तर तुम्ही आन्सर की डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या या WhatsAppवरती सेंड करायची आहे जेणेकरून आन्सर की आम्ही चेक करू. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं होतं, विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेले आहेत ते त्याच्यावरतून आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती कट ऑफचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आन्सर की डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टीमकडून डाउनलोड करून घेऊ शकता. या नंबरवरती WhatsAppवरती युजर आयडी पासवर्ड पाठवायचा त्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर की फ्रीमध्ये डाउनलोड करून सेंड केली जाईल. ठीक आहे. तर ऑब्जेक्शन आता कसं घ्यायचं हे देखील सांगतो बघा. त्याच्यामध्ये जसं की हा 3 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर 3 नंबरचा प्रश्न आहे याचं उत्तर जर म्हटलं तर योग्य उत्तर 2 नंबरचं दिलंय परंतु या विद्यार्थ्यांना 3 नंबरचं इथं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. परंतु तुम्हाला वाटतं आपण ऑप्शन 3 सिलेक्ट केलंय म्हणजे 3च नंबरचं हे उत्तर बरोबर आहे. आपण याचं प्रूफ देऊ शकतो आणि हे सिद्ध करून दाखवू शकतो. तर त्याच्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर त्याच्यासाठी इथे बघा आपल्याला कॅन्डिडेटसाठी इथं ऑब्जेक्शन फॉर्म इथे दिलेला आहे मित्रांनो. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्याला प्लसचं ऑप्शन आहे. प्लसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे इथं ऑब्जेक्शन फॉर्म इथं नवीन ओपन होऊन येईल अशा स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसेल, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी दिसेल. आता आपण कोणत्या पदासाठी इथं अर्ज भरला होता बाकीची नेम दिसेल आणि शिफ्ट कोणती होती, टायमिंग कोणता होता, एक्झामची डेट कोणती होती हे दिसेल. तर इथे आपल्याला क्वेशन आयडी सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन असतं. तर क्वेशन आयडी तुम्हाला कुठून भेटेल हे देखील मी तुम्हाला सांगू. तर बघा प्रत्येक प्रश्नाच्या पुढे आपल्याला इथं क्वेशन आयडी दिलेला आहे. बघा हा क्वेशन आयडी असतो. ठीक आहे. इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हा क्वेशन आयडी असतो तुमचा आणि ऑब्जेक्शन कोणत्या आपल्याला ऑप्शनवरती घ्यायचंय इथे तुम्हाला ऑप्शन आयडी देखील दिलेला आहे. तेच आता इथं जे क्वेशन आयडी आणि ऑप्शन आयडी दिलेले आहे तर तेच तुम्हाला इथं कॉपी पेस्ट करायचे आहेत. कॉपी पेस्ट केल्यानंतर इथे बघा क्वेशन आयडी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आणि ऑब्जेक्शन आयडी तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन आयडी. ठीक आहे. ऑप्शन आयडी इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं इथं मार्क द्यायचं आहे. पेमेंट तुम्हाला इथं ₹100 करावं लागणार आहेत आणि तुमच्याकडे काय प्रूफ आहे की त्याचं उत्तर हे नसून दुसरं आहे ते तुम्हाला इथं व्यवस्थित त्याचं एक PDF तयार करायचं. सर्व प्रूफ इथे जोडायचे आणि ते अपलोड करून इथं सबमिटचं ऑप्शन आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे. इथं ऑब्जेक्शनसाठी देखील इथं ₹100 पेमेंट इथं ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. बाकीची माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये.